चणा मसाला। आता छोले असो किंवा चवळी, पांढरे चणे असो किंवा काळे चणे, सगळं काही कमाल बने। जसे कॅबिनेट मंत्री संजय सिरसाट आहेत सर, तुम्ही काही वेळापूर्वी तुमच्या विभागाची बैठक घेतली। 100 ते 125 टेंडर हॉस्टेल जे आहेत ती उभारली जाणार, याची प्रक्रिया नक्की कशी असणार? या वेळेला आम्ही समाज कल्याण मंत्री म्हणून बजेटमध्ये जी तरतूद करायची जवळपास 1200 कोटी रुपयाची तरतूद केलेली आहे आणि आता हे जे हॉस्टेल उभारणी होईल त्याच्यामुळे जवळपास 25,000 विद्यार्थी नवीन, आता आमच्याकडे 45,000 आहेत, त्याच्यात 25,000ची आणखी भर पडणार आहे आणि म्हणून ज्यांना हॉस्टेलमध्ये प्रवेश मिळत नव्हते, ज्यांना बाहेर ठेवावं लागत होतं, त्या सर्वांचा आता याच्यात समावेश होईल आणि ह्याची प्रक्रिया इतकी फास्ट गतीने चालू आहे की या महिन्याच्या एंडपर्यंत आमचे टेंडर निघायला सुरुवात होतील आणि 1 महिन्याचा वर्क ऑर्डर टाइम पिरियड जो असतो तो लागेल, त्याच्यानंतर कामाला सुरुवात होईल। 1 ते 1.5 वर्षामध्ये हे सगळे हॉस्टेल तुम्हाला कंप्लीट झालेले दिसतील। 1 पॅटर्न 1 हॉस्टेल असं एका पॅटर्न मध्ये सर्व प्रत्येक जिल्ह्यामध्ये एक हॉस्टेल नवीन पद्धतीने आणि एका पॅटर्न मध्ये त्याच्यातल्या असलेल्या सुविधा सेम असतील, सर्व असतील। 3 स्टार कॅटेगरी ज्याला म्हणतात त्या पद्धतीने ते हॉस्टेल होतील। सर, राजकीय प्रश्न आहे। अंबादास दानवेंनी पत्रकार परिषद घेतली, त्यांचं असं म्हणणं आहे की जे हॉटेल खरेदीमध्ये जी कंपनी खरेदी करण्यात आली होती त्याच्यामध्ये 5 पार्टनर आहेत असं सांगण्यात आलं, मात्र मुळात 2च पार्टनर आहेत, त्याचे कागदपत्र माझ्याकडे आहेत आणि टेंडर काढताना अनागोंदी झालेली आहे। अहो, यांना कळतं का काही? हे हॉटेलचं टेंडर हे 7 वेळा पहिले निघालेलं आहे आणि टेंडर कोणत्या आदेशावरून निघते? न्यायालयाच्या। तुम्ही न्यायालयापेक्षा मोठे आहात का? आता हे 8व्यांदा निघलं, आताशी त्याचे 15 लाख रुपये डिपॉझिट केलेत आणि बोली लावलेली, 25% भरायला 30 दिवसाचा कालावधी, 75% भरायला 90 दिवसाचा कालावधी, आणखीन ॲग्रीमेंट नाही, काही नाही, पहिलेच बोंबलायला सुरुवात केली। किती पार्टनर आहे, काय पार्टनर आहे? तुमचं पोटात दुखते का? दलाली करताना तुम्हाला लाज नाही वाटत? माझ्या मुलांनी कष्टाचं खावं ही माझी भावना आहे आणि त्याच्यासाठी कोणी काय किती असे आडवे आले ना, मी त्यांना मोजतही नाही। मात्र ते असं म्हणतात की मग तुमच्या मुलाचं उत्पन्न इन्कम टॅक्सनुसार 59 लाख रुपये आहे, 67 कोटीचं हॉटेल कसं नक्की खरेदी? तुला करायचंय काय ते सरकार पाहिल ना, न्यायालय पाहिल ना, टेंडर देणार पाहिल ना। तू कशाला तू चोपडी घेऊन बसला? पर्सेंटेज किती येतील ते बघत बस ना, याच्यात कशाला वेळ घालवतोस? हे व्हाईट मनी आहेत ना का ब्लॅक मनी आहे? आणि व्हाईटची तरतूद कशी करायची एवढी अक्कल आहे ना, दिली ना देवाने आम्हाला, म्हणून त्याची चिंता त्यांनी करायची गरज नाही। हे याच्यातला 1 रुपया तुम्हाला ब्लॅक मध्ये देता येईल का? सरकारकडे जमा करायचे ते न्यायालयात हे पैसे जमा करायचे। न्यायालयात पैसे जमा करताना कसे करतात, काय करतात त्याचा त्यांना द्यावा लागेल का डिटेल का नाही? मग ते डिटेल देताना तर सर्व तुमचा चार्ट येईल, त्या टायमाला बोंबला। आता बोंबलून उपयोग काय? एकदा पहिले प्रक्रिया पूर्ण होऊ द्या, नंतर तुमच्या मनामध्ये खतखत जी आहे ना, एखाद्याने हॉटेल काय घेतलं, आम्ही वडापावच विकायचं आणि तुम्ही दलाली खायची, हे धंदा चालू ठेवायचा का? आमचे माणसं मोठे नको व्हायला। माझ्याकडचं येऊन पहा, कार्यकर्ता मी मोठा करतो पहिले। माझ्याकडे जर तुम्ही पाहिलं तर कालचा रस्त्यावरचा असला माझा शिवसैनिक 4 व्हीलरमध्ये फिरताना तुम्हाला अनेक दाखवलं मी, अनेक। ही ताकद आम्ही ठेवतो म्हणून यांना आता यांच्या बुडाखालचं तर सगळं सरकलेलं आहे, यांना माहिती आहे आणि मला जास्त बोलायला लावू नका। यांचं काय काय आहे ना, मी जर तोंड उघडलं ना वाढत अडचण येते। एकीकडे अंबादास दानवे तुमच्यावरती आरोप करतात, संजय राऊत आरोप करतात 67 कोटीचं हॉटेल नक्की आलं कुठून? या सगळ्या प्रश्नांना मग तुमचं उत्तर काय असणार आहे? ते असं म्हणतात की इन्कम टॅक्सच्या कागदपत्रांमध्ये सुद्धा फेरफार करण्यात आली, त्याच्यावरचं इन्कम टॅक्स। न्यायालयात का न्यायमूर्ती आहात का तुम्ही? ते न्यायालय पाहिजे ना। तुम्हाला हे बोट टाकायची सवय कशाला पाहिजे? ते न्यायालय पाहिजे ना। न्यायालयापेक्षा मोठे आहेत का तुम्ही? कुठून आले, काय आले, किती बँकेचं लोन घेतलं, अकलीचा तर पत्ता आहे नाही। 75% लोन आम्हाला बँक देणार आहे, 25% मध्ये 5 पार्टनर आहेत आणि ते जेव्हा अग्रीमेंट होईल त्या टायमाला तुम्ही ती कॉपी तुमच्या थोबाडावर आम्ही मारू आणि नंतर तुम्ही उत्तर द्या। ते मग असं म्हणतात की तुम्ही असं म्हणाल की आता 5 पार्टनर आहेत, ते असं म्हणतात की 2च पार्टनर आहेत, मग नक्की याच्यामधली सत्यता काय? ते आरोप करतायत। त्याला यायचं का पार्टनर म्हणून? अरे मी 5 म्हणतो तर 5च आहेत, तुला यायचं असेल तर तू ये। हे सगळ्या बकवास गोष्टी आहेत। या बकवास गोष्टी लोकांचं दिशाभूल करण्यासाठी आहेत, लोकांना संभ्रम निर्माण कर। 67 कोटी रुपये कुठून आणले, कसे आणले, कुठं ठेवले होते?
जे कळत नाही त्या विषयावर यांनी बोलू नये. सर, एक शेवटचा प्रश्न आहे. त्यांचं असं म्हणणं आहे की राज्यस्तरीय वर्तमानपत्रामध्ये याची जाहिरात जी आहे ती द्यायला हवी होती किंवा कागदपत्रांत ते नियमानुसार झालंय का? म्हणजे जाहिरात देणं असेल किंवा वर्तमानपत्रामध्ये याची प्रसिद्धी जी आहे ती करण्यात आली होती. ते त्यांना जाऊन विचारा ना, ज्यांनी नोटीस काढली त्यांना जाऊन विचारा. त्या प्रश्नाचे उत्तर द्यायचं मी थोडी बसलेलो आहे. बाकीचे रोजची दलाली करणाऱ्यांना हे सगळं आठवतो बरोबर. कायदेशीर झालं न झालं, जा त्यांच्यावर फौजदारी दाखल करा, गुन्हे दाखल करा त्यांच्यावर. बेकायदेशीर असेल त्यांच्यावर गुन्हे दाखल करा, नाटक करायला लावा. न्यायालयीन प्रक्रियेचा भंग केला म्हणून त्यांच्यावर गुन्हे दाखल करा ना. किती सोपी प्रक्रिया आहे. बोलणं सोपं आहे, करणं अवघड आहे. तुम्ही असं म्हणत की अंबादास दानवे दलाली करतायत, तुम्ही त्यांच्यावर आरोप करा. अरे सगळेच दलाल आहेत का? एकच आहे का? अंबादास दानवेचं काय घेऊन बसले? संजय राऊत काय माते कामाला जातो काय? हे सगळे हे जे करतायत ना, हे सगळे काय करतात? आता माझं तोंड नका उघडू, संजय शिरसाटे मी. आपण पाहतोय की या सगळ्या आरोपांची जी उत्तरं आहेत ते संजय शिरसाटांनी दिल्याचं पाहायला मिळतंय आणि जी प्रक्रिया राबवण्यात आलेली आहे त्याचं टेंडर जे आहे ते 8 वेळा काढण्यात आलेलं होतं अशी प्रतिक्रिया आणि माहिती संजय शिरसाटांनी दिल्याचं पाहायला मिळते. कॅमेरा पर्सन नागेश्वर, प्रदीप कापसे, TV9 मराठी, पुणे. वाह, काय आता मिळाली का चव? होय तर आता मिळाली खरी चव. MDH चंकी चाट मसाला, जीवनाला खऱ्या चवीचे रंग. असली मसाले साथ सच MDH